नमस्कार मित्र, मी रुपेश वडेकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुन्हा एकदा मी कोकणी माणूस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्र, सध्या लावणी चालू आहे आणि आज आपण पाहणार आहोत कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने केली जाणारी लावणी म्हणजेच भात शेती. तर आपल्यासोबत आहे सार्थक आणि सार्थकच्या शेतावरती आज चाललो आहे आपण भात लावायला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता यावर्षी पाऊस खूप लेट आला आणि त्यात कमी पाऊस आहे, त्यामुळे शेतामध्ये पाणी नाही. भात लावायला झालेले आहे तर बघा केवढे मोठे झालेत, परंतु पाणी नसल्यामुळे ते लावले नाहीत अजून. हा पहा सार्थकचं शेत. आता आलो आहे आपण शेतावरती आणि त्या साईडला तिकडे लावणी चालू आहे आणि इकडे पण आपली माणसं लावतात, बाबा नांगर पकडतात. तर आजची व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे. हे बघा तरव, 4 तरव आहेत, 1 2 3 4. तो एक होता तो काल त्याने खणून ठेवला आहे आणि हे खाण्याचे येतात. मे महिन्यामध्ये पेरणी केलेली आहे, मेच्या साधारण 25 तारखेला पेरणी केलेली आहे आणि तो पाऊस नसल्यामुळे उशीर आला आहे आणि आता ते तिकडे लावतात. इकडे बाबा नांगर पकडतात, बैल मारायला येते. हे आहेत 2 शेतकऱ्याचे मित्र. तर कोकणामध्ये शक्यतो आमच्या साईडला ट्रॅक्टर वापरत नाही, शक्यतो बैलजोडी असते आणि नांगर असतो. बघा कशी जोकडाला बैल बांधलेले आहेत आणि नांगराच्या सहाय्याने शेती नांगरली जाते. चिखल करते ते. हे नांगरून झाल्यानंतर या ठिकाणी आपण पुन्हा भात लावणार आहोत, जसं तिकडे भात लावते. हा मित्रांनो, इथे एक तरवा होता, हे समोर तरवेत त्याप्रमाणे इथे एक होता आणि तो हात सगळं काढलंय, बांधून अशा प्रकारे ते बांधून ठेवलंय आणि इकडे ते लावतेच आता हात. ते सार्थकचे आजोबा आहेत मामाकडचे. इकडे सार्थक, तिकडे मम्मी सार्थकची आणि इकडे नानी आहे. आणि हे बघा, हे अशा प्रकारे सगळीकडे लावायला लागतं. येतो हे बघा, नानी लावते. असं पूर्ण आपल्याला लावायचं आहे. मोठी पट्टी आहे, एका दिवसामध्ये काही होणार नाही, साधारण 3 दिवस तरी जातात इथे. सार्थक इकडे भात लावते. बघू दे कसं लावतो.
पाऊस गेलाय आता, शांत झालाय. आणि इकडे हा एवढा भाग आपण लावले आणि त्यामध्ये आता इकडे बाबा खत मारतात. आणि निसर्ग बघा, हिरवं गार, हिरवं हिरवं झाले सर्वीकडे. तर दुपारचे 2 वाजलेत आणि आता जेवणाची वेळ झाली. बघा लॉन इकडे जेवाय बसलाय, सगळे जेवाय बसलेत. काय आणले जेवायलाच? डाळ भाजी मिरच्या मासा. काम केलंस काय? काम केलंस? हा काय दे पापड दे. का पापड आहे, भात आहे, डाळ, आमटी. तू कधी आलीस? आता कशाला? हा? मासा आहे मला मिरची आहे, भात आहे. तर मित्र आता जेवण झालं आणि इकडे सार्थक कामाला लागलाय, मोठं उचलतोय. तर शेतावरती जेवायची एक वेगळीच मजा असते. ती मजा घरी काही येत नाही, हॉटेलला सुद्धा येत नाही तशी मजा. अजून घे. बघा मोठा नेतोय, कारण आता इथे तरवा होतं, तिथे जागा कडक होती, ती जागा नांगराने नांगरायची आहे, चिखल करायची आहे तिथे. त्यासाठी सर्व आता उचलते इथून. चल लवकर. इकडे चिखल केलेली होती, ती जेवायच्या आधी आपण कंप्लीट केलं आहे तिकडे लावून. आणि आता या साईडला करणार आहे चिखल, नंतर आपल्याला इकडे लावायचं आहे. सर्व मोठं इथून काढून झालेले आहेत बघा, त्या साईडला लावलेत आणि दुसऱ्या इकडे लावलेले आहेत. आणि आता ही जागा नांगरायची आहे आणि इकडे तरवा खणतेत. पूर्ण तरवा खणायचा आपल्याला, त्यानंतर इकडे लावायचं आहे. इथे कडक जागा आहे, ती नांगराने याचा होणार. ते बघा इकडे बाबा बैल घेऊन आलेत, दाखवतो तुम्हाला. आणि सार्थकचे बैल आणलेत. काय सार्थक नाव काय? नाव काय आहे बैलांचं? बालमा आणि सुंदर. आणि बाबा तिकडे आता जोकाड लावतात त्याला. अशा पद्धतीने ते आता बांधतील त्याला, बघून घ्या. आमच्याकडे शक्यतो ट्रॅक्टर वापरला नाही जात, बैल असतात आणि
नांगर असतो त्याच्याने होय शेत नांगरतात. जोकाड असतो. तर तो काय आहे तो जोकाड. तो काय त्याला जोकाड बोलतात. सार्थकला सर्व माहिती आहे. बघा आता त्या जोकाडला बैल बांधतात. झाले बैल बांधून झालेत. तिकडे नांगर ठेवलेला आहे तो नांगर आता आणतील. तो का समोर आहे तिकडे. आणि हा मेन कामाचा माणूस. तू नाव सांग. बैलांचं नाव काय? बलमा सुंदर. कोणता बलमा? हा बलमा आहे की सुंदर. हा सार्थकचा बलमा आहे. आणि तो तिकडे सुंदर आहे. सुंदर किती नंबर काय? नंबर नाही. नंबर नाही. नंबर अजून भेटला नाही. तर अशी मित्रांनो आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. हे सर्व लाकडाचं आहे. ते नांगर आणलेत बाबांनी ते पण लाकडाचंच आहे. आणि आता पाऊस आलाय. बारीक बारीक पाऊस आलाय. पाऊस पाहिजे त्याशिवाय भात लावायला मजा येत नाही. चिंबोरी. ओके झालं. नांगर बांधून झालाय. तुम्हाला नांगर दाखवतो कसा असतो. हा पहा मित्रांनो नांगर लाकडाचं आहे. सागाचं झाड असतं ना त्या झाडाचं आहे. आणि त्याला एक लोखंडी फाल लावलेली आहे. फाल बोलतो तिला. ह्याच्या आणि ह्याच्या साहाय्याने आता आपण शेती नांगरणार आहोत. भाऊ लाट नाही मारणार. बघ हातलं लात मारतो काय. हे बघा कसे जमिनीखाली जाते ते नांगर. जमीन उकरली जाते त्याच्याने. पूर्वीची जी लोक होती ती नांगराच्या साहाय्याने शेती नांगरली जायची. आणि आता ट्रॅक्टर वगैरे आलेत. विविध प्रकारे मशीन आलेले आहेत. परंतु खरी जी शेतीची मजा आहे ती जुन्या वस्तू वापरण्यातच आहे. बघा एका शेतकऱ्याची मेहनत बघा. तर तिथे आपण जे मूड उचलले ना त्या ठिकाणी आता नांगरणार आहेत. नंतर त्यानंतर मग आपण ते अशा प्रकारे भात लावायला जाऊ. ते सर्व मूड उचलून इकडे आपण बाजूला ठेवलेत.
पण तिकड्याचा तरवा खणते तिकड्याचा आपण जाऊया. आपण तरवा हिरवागार आणि इकडे तरवा खणते. सार्थक इकडे सार्थक दाखवेल तुम्हाला तरवा कसा खणायचा. सार्थक दाखव जरा खण तरवा खण. वहिनीचा मारा आता बघ बाबाला इथं किती नाही म्हणलं काय रे बाबा इकडे कडेला येऊन आंघोळ घाली तिथे ते लेखी गेल्या पाया पडायची नाही. चांगले आहेत ना मग ते पूर्ण रडत होत्या मामीला. बांधायचा तो बांध. बांधायला जमत नाही मी बांधतो. तर मित्रांनो सायंकाळचे 6:45 वाजलेत आणि हा बघा इकडे बघ दाखव. वाटतंय ना काम केलेलं. आणि आज आपली एवढी लावणी झालेली आहे. हा एक तरवा अर्धा झाला आहे खणून आणि आता काम आपण बंद केलं आहे. हा बघा चा धावत बघू ते कसा धावतोस. हा तरवा अर्धा खणलेला आहे आणि आज एवढी लावणी आपण केली. जेवढी चिखल झाली होती तेवढी केली. आता उद्या भेटू. तिकडे माणसं पण निघालीत आपली. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि मी कोकणी माणूस या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.